जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबरा ग जाबाई सासुरा सासुरा कोणी कोणी काढल कोणी तू हसत राहा तू वळू नको पुन्हा नको पर तू माहेरी पुसबुस होईल कधी येऊ नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची आल्या 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 बेबी वंस आल्या या या लवकर या चल. हे काय नर्मदा बहिणी कुठे आहे? अगं तिचं डोकं दुखतंय, झोपली. हो डोकं दुखते झोपली. बरं मग तिला झोपू दे, तिला नको त्रास द्यायला. झोपू दे झोपू दे. चल चल शरी, तुझा नंबर आहे. हो हो शरीफ तुझा नंबर आहे. चल, चला. कसला? अगं चोरून ऐकण्याचा. चोरून ऐकण्याचा. असं काय करता इंदू बहिणी? आता तर मी ऐकलं ना सायलीचं. हा ए काय सायलीचं चोरून मी ऐकलं होतं. गे शाणे तू नुसतं ऐकलं चोरून बेबी वंसांनी ऐकलं. इंदू वहिनी तुमचा स्वभाव ना एकदम विनोदी आहे. मी सांगते श्रीने ना ही सगळी विनोद बुद्धी तुमच्याकडून घेतली 100%. हो काय? हो खरं म्हणते शरू. हो. श्री या बाबतीत माझ्यावर गेलाय. म्हणजे काय? शाणी ग, गुणाची ग माझी पोरती. ए भोळसट आहे आपली शरीर. माझा दिवस माझा नंबर तुम्ही घेता. नाही नाही शरीयू मला नाही जमणार ते. असं नका हो करू. मला ना आईच्या खोलीकडे जायचं आणि चोरून काही ऐकायचं या विचाराने सुद्धा धडकी भरते. शरे जास्त शहाणपणा करू नकोस हं? आम्ही एक तर जीवाचं रान करून चोरून ऐकतो. आता तुझा नंबर आहे. इतके पटापटा नंबर यायला लागले होय. अगं येणारच ना. घरात काय चाललंय माहितीये ना. अरे देवा, आता आणि घरात काय चाललंय? ग श्रीच चाललंय ना. श्रीचं काय चाललंय? तेच ऐकायचंय ना चोरून. तेच तर ऐकायचंय ना चोरून. सगळं कसं विसरतेस ग तू? नाही हा बेबी म्हणच आठवतंय मला. आठवतंय ना? ते नाही का हे आपलं ते नाही का? तिला काहीही आठवत नाही. आठवतंय इंदू वहिनी. नाही का ते हे आठवते? सांग काय आठवते सांग. नाही का? सांग सांग सांग. अगं जाऊ दे ग, ती आहे अशी, काय करणार. मी लग्न होऊन या घरात आले ना तेव्हापासून माझं हे असं होतंय. काय होतंय? हेच आता बेबी वंश म्हणाले ते. शरयू आपल्या श्रीचं लग्न ठरतंय, आठवते की नाही. ते काय मला सांगताय? ते मला आठवतंय. बेबी वंश तुम्ही म्हणजे ना एक नंबरच्या विनोदी आहात. मी सांगते श्रीने ना हा सगळा विनोदी स्वभाव तुमच्याकडून घेतलाय 100%. अगं आत्ताच विनोद बुद्धी माझ्याकडून घेतली असं म्हणालीस ना. काहीतरी काय इंदू वहिनी, विनोद बुद्धी तुमच्याकडून कसं घेईल? तुम्ही किती इमोशनल आहात. श्रीने ना हा सगळा इमोशनल स्वभाव इंदू वहिनींकडून घेतलाय. हो काय? म्हणजे काय? खरं सांगते शरे हो तू माझ्याकडून घेतला इमोशनल. हो. चालेल इमोशनल तर इमोशनल. आता बदलू नकोस हा. आता काय झालं असायला. गुड असते ते कसे असे पटापटा बदलता येतील. ए हो हो, आपला श्रीकेने सर्व गुण संपन्न आहे. हा तुम्हाला दोघींना आठवतंय? तो मनाचा खेळ खेळायचा आठवतंय? आठवते आठवते. मला पण आठवतंय. तुला आठवतंय? मी एकदा अशीच म्हणजे माझं चित्त थाऱ्यावर नव्हतं आणि श्री बसला होता एकटाच काम करत. तेव्हा तो मला म्हणाला, छोटी आई काय होतंय? काही कळत नाहीये रे श्री, म्हणजे काही सुचत नाहीये. असं ना डोक्यात भणभणल्यासारखं होतंय. लक्ष लागत नाहीये माझं कशातच. काय होतंय? तुला कसला त्रास होतोय? आता मलाच काही कळत नाहीये तर तुला काय सांगू मी कसला त्रास होतोय ते. ओके ओके. श्री असं काय होतंय रे मला सारखं सारखं. मला असं घाबरं घुबरं व्हायला होतं. कशातच लक्ष लागत नाही.
असं ना, असं म्हणजे मला वाटतं एकटं एकटं असं. आपण एक गेम खेळूया. काय रे श्री, माझं कशात लक्ष लागत नाही आणि तुला गेम कसले सुचताय? ऐक ना, आपण एक मस्त गेम खेळूया. मी तुला एक प्रश्न विचारणार, त्याचा तू विचार न करता लगेच उत्तर द्यायचं. तसाही कुठे विचार करते मी, बोलतच तर सुटते. पटापट उत्तर द्यायची. रेडी? मला बरं वाटेल. नक्की बरं वाटेल. मग विचार. हिरवळ. मी लहान होते ना, तिसरी तेव्हा ए, उगाच पालदाळले लावायचे आपल्याला. पटापट न विचार करता उत्तर द्यायची. हा? हिरवळ. गवत. पावसाळा. पिजायचं. श्री. लाडोबा. आई याची. कडक. माझी आई. प्रेमळ. मोठी आई. एको पॉइंट. सरू मावशी. अत्यानंद महाराज की जय. बेबी आत्या. सडेतोड. शिस्तप्रिय. धाकटा काका. आठवण येते. दॅट्स इट. तुला काकाची आठवण येते? हो श्री, मला यांची खूप आठवण येते. म्हणून माझं कशात लक्ष लागत नाहीये. म्हणून मला असं सैरभैर व्हायला होतंय. श्री, किती बरोबर ओळखलंस तू. पण तू आईंना काही सांगू नकोस हा. नाही सांगणार. श्री, मी ना, म्हणजे मी आणि हे ना, म्हणजे छोटी आई, मला सगळं कळतंय. आपण भेटायचं काकाला? हो. नाही, नको. आईना कळलं ना तर आपल्या दोघांनाही घराबाहेर काढतील त्या. छोटी आई पण. नको रे, आत्ता बोललास तर ठीक आहे, पण पुन्हा असं बोलू नकोस हा. श्री, पण ना, आईने आता यांना माफ करायला हवं. आता खरंच सुधारलेत हे. तुला कसं माहित? काय? अरे म्हणजे सुधारले असतील. श्री, लग्नानंतर ना नवरा बायको अद्वैत होऊन जातात. ते एकमेकांसारखेच दिसायला लागतात, वागायला लागतात. एकमेकांना ना खूप जवळून ओळखायला लागतात. म्हणून मला असं वाटतंय की आता ते खरंच सुधारले असतील. श्री, तू बरोबर ओळखलंस. खरंच मला यांची खूप आठवण येते. श्री, पण प्लीज तू हे कुणाला सांगू नकोस हा. नाही सांगणार. हे असं नाही, मला प्रॉमिस कर. प्रॉमिस. नक्की कुणालाही सांगणार नाही. ए हो, श्रीनी हा खेळ खेळून मी कुठे गोंधळले सांगितलं होतं मला. हे मलाही बघितलं, मला सगळं आठवत असतं. तुम्ही उगाच मला म्हणता की तुला काही आठवत नाही. ए, या सगळ्यात मुख्य मुद्दा बाजूला राहिला ना आपला. हे हो, या शरीचा ऐकण्याचा नंबर असला ना की असाच टाइमपास होतो. आणि बातमी शिळी झाल्यावरच हातात पडते. अगं शरयू, आपल्या श्रीच्या लग्नाचं चाललंय की नाही? हा, मग घरात सगळा सस्पेन्स आहे. आपल्याला काही माहित नाहीये. मग हे आपल्याला जाणून घ्यायला हवं, बरोबर की नाही? म्हणून आईच्या बेडरूमच्या दाराशी कान लावून उभं राहायचं आणि जाणून घ्यायचं काय ते. बेबी म्हणजे हे तुम्ही सगळं मला का सांगताय? मला हे सगळं माहितीये. हो, मजा. बस माझा नंबर आहे. शरे, जा आता. तुम्ही काही काळजी करू नका. ऑल दी बेस्ट. सगळं ऐकून तुम्हाला सांगते. जानवी, बाईची जाते, आपल्याला नमतं घ्यावं लागतं. आणि काय झालं त्याने हात पकडला तर? हे आई, मलाही नाही आवडला त्यांनी हात धरलेलं. तुला कोणी विचारलंय का रे? हा? आणि तुला काही नसता चेव येतो का रे घरात कोणी माणसं आली की? हा, आता तोंड उघडलंस ना तर मुस्काट फोडीन, सांगून ठेवते. म्हणजे नवीन काहीच नाही. थोबाड फोडी ना तुझं. चालतो, जा म्हणते ना. जानवी,
अगं रडायचं काय त्याच्यात? हा अगं तू चांगल्याच घरी जाणार आहेस. तुला फक्त अनिल रावांना थोडं समजून घ्यावं लागेल. आणि त्यांच्याही काही अपेक्षा आहेतच ना त्यांच्या बायकोकडनं. त्यांचंही बरोबरच आहे. आता हे सगळं जुळून आलेलं आहे की नाही? हा तेव्हा आपण उगाच काही बाई कशाला काही करा. एवढं रडायला काय झालंय तुला? नशिबाने सगळं मिळालेलं आहे. आता दळभद्री चाळे सुचतायत का तुला? आता सगळं ठरलंय ना, ते सगळं निभावून न्यावं लागेल. हो का नाही? अगं नवीन जोडा कुरकुरतोच, फक्त आपण थोडं जमवून घ्यावं लागतं. ही सांगतेय जमवून घ्यायला. काय रे, तुला काही लाज नाही वाटत? दात काय काढतोयस? हा अरे मी इथे जीवाचं रान करते. हे सगळं कोणासाठी करते मी? तुमच्या सगळ्यांसाठीच. हे बघ, आणि पण कोणालाही त्याचं काही पडलेलं नाहीये. मरू दे, माझंच चुकतंय. जे काय होत आहे ना ते तसंच होत राहू देत. नशिबात असेल ना तर भीक देखील मागायची तयारी आहे माझी आता ह्या वयात. आणि तुला देखील सांगून ठेवते, हातात कटोरा घेऊन फिरायची वेळ आली ना की मग तेव्हा देखील असेच दात दाखव. आई बाबांचा राग माझ्यावर काढू नकोस. घाबरत नाही मी यांना. काय हो, तुम्हाला तुमची मुलगी बिन लग्नाची घरात बसवायची आहे का? आतापर्यंत किती स्थळ बघितली हिच्यासाठी? कुणी एकाने तरी पसंत केलं होतं? आणि मग आता हे सगळं जमून आले तर त्यात तुम्ही कशाला मोडता घालताय? आई प्लीज, बाबांना का बोलतेस? त्यांनी काय केलंय? अरे मग काय, दगडावर डोकं आपटू मी? अरे काय चाललंय काय तुम्हा सगळ्यांचं? अरे काय करायचं मी? हे बघ जान्हवी, जावई बापूंनी लग्नाच्या आधीच तुझ्याबद्दल हे मला असं येऊन तक्रार करणं हे बरं दिसतं का? अरे एवढी समंजस मुलगी आहेस ना तू. तुला सांग, तुला आवडेल का तुझ्या आईला त्यांनी असं हे येऊन सांगितलेलं? अरे काय करायचं काय आम्ही? मला तर अगदी लाज वाटत होती त्यांच्यासमोर. लाज वाटली? आणि तुला? जोक ऑफ द डे. लाज वाटली म्हणे. काय म्हणालास? हा माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नका. कळलं तुम्हाला? माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नका. हे बघ जान्हवी, तुला सांगून ठेवते, यापुढे अनिल रावांकडून मला तुझ्याबद्दल कुठलीही तक्रार ऐकून घ्यायची नाहीये. हे लग्न सुरळीत पार पडलं पाहिजे. कळलं तुला? पुन्हा नाही होणार असं. होता कोण तो मवाली? मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती ऐकायलाच तयार नाहीये. मध्ये 2 दिवस ती माझ्याशी बोलली पण नाही. तुम्ही समजवाल तिला? हो, नाही, आय मीन ती अशा एका माणसाशी लग्न करतेय ज्याच्याशी लग्न करून तिला काही फ्युचरच नाहीये. निव्वळ तिच्या आईने तिचं लग्न ठरवलंय आणि तिला ते मान्य आहे. सो आपण काही बोलू नाही शकत. तुम्ही बोलाल का तिच्याशी काही? हो बोलेन ना, पण मला तिचं घर दाखवाल का तुम्ही? हो दाखवतो ना. मी वर येत नाही, लांबूनच दाखवतो. चालेल. चला चला चला, खाते में लिख लेना. या. आई तो खूप डिसेंट आहे आणि झाल्या प्रकारात खरंच त्याची चूक नाहीये. पण फालतू अकाउंटंटच ना, असून असून किती पगार असणार आहे त्याला? आई त्याचा काय संबंध? हे बघ जान्हवी, त्याच्या चांगुलपणाशी आपल्याला काही देणं घेणं नाहीये. आणि अनिल रावांना नाही आवडत आहे
तर तू त्या मुलाला भेटायचं नाहीस. काय म्हणतेय मी? डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? 15 दिवसावर लग्न आलंय तुझं. हे बघ, तू तुझ्या बाबांची शपथ घे आणि पुन्हा त्या मवाल्याला भेटायचं नाहीस, कळलं? एकतर तो मवाली नाहीये आणि सारखं सारखं त्याला मवाली म्हणणं थांबव प्लीज. का? नाकाला मिरच्या का झोंबल्या तुझ्या? तू तुझ्या बाबांची शपथ घेऊन सांग की पुन्हा तू त्या मुलाला भेटणार नाहीस. तो जर रस्त्यात दिसला तर तू रस्ता बदलशील, कळतंय का? माझा विश्वास आहे तुझ्यावर जान्हवी, पण अनिल रावांना आवडत नाहीये तर आपण त्या मुलाशी जवळीक का करायची? हे बघ जान्हवी, मी आई आहे तुझी, मी तुझ्या हिताचंच सांगते. मग नाही ना भेटणार? मी आत येऊ शकतो का? अरे तू ये ना आत ये. हो. असा कसा अचानक आलास आणि पत्ता कुठून मिळाला? ते बर असू दे, ये आत ये. हो. नाही राहू दे, इट्स ओके. ये आत ये. बस ना. माझे बाबा. ओ बाबा. असू दे आयुष्यमान भाव. बाबा हा श्री गोखले गृहउद्योग मध्ये अकाउंटंट म्हणून काम करतात. अच्छा, आज भेट झाली तुमची. अहो, तुम्ही आवाजाऊ कशाला करताय मला? अहो नाही, असं नाही. बरं, हा माझा लहान भाऊ पिंट्या. हाय हाय. एक्सक्यूज मी. हॅलो. हा, मी आता थोडासा बिझी आहे, तुम्हाला नंतर फोन करतो. या बाय. फोन सॉलिड आहे तुमचा 3G. हो. मी बघू प्लीज. हो बघ की. पिंट्या फोनच बघतो. नको. माझी आई. आई. असू दे, त्याची गरज नाही. तुम्ही बसा. जान्हवी, चहा टाक जा. अहो नाही, नको, मी आत्ताच घेऊन आलोय. नाही, आमच्याकडचाही घ्या ना थोडा घोटभर. जा जानू. मी चहा टाकते. नाव काय म्हणालास तुझं? श्री. अकाउंटंट काय? हो. हे बघ, तुझ्याशी माझं काही देणं घेणं नाहीये, पण माझ्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी तू जे वागलास ते काही मला आवडलेलं नाहीये. मी काय वागलोय? तुझ्या मनालाच विचार ना. पुढच्या आठवड्यात साखरपुडा आहे तिचा आणि 15 दिवसानंतर लग्न. तुला गरजच काय होती त्यांच्या मध्ये पडायची? अहो नाही, म्हणजे मला माहीतच नव्हतं की तो जान्हवीचा होणारा नवरा आहे. मला वाटलं कुणीतरी वृद्ध मवाली तिला छेड. सॉरी पण वृद्ध. पिंट्या, थोबाड फोडी ना पुन्हा असा मध्येच हसलास तर. हे आई, पाहुण्यांसमोर इन्सल्ट नको.
आपल्याला पण इज्जत आहे. पुन्हा दात काढलेस ना तर याद राख, लाटण्याने फोडीन तुला. शी इज जोकिंग. जोकिंग. फनी मदर विथ पडा, यु नो. आमचे जावई बापू आहेत ना, खूप भला माणूस आहे. मुंबईत 3 फ्लॅट्स आहेत त्यांचे आणि लाखो रुपये असे बाळगून आहेत. आमच्या जान्हवीला ते अगदी खूप सुखात ठेवतील याच्याबद्दल माझ्या मनात काहीही शंका नाहीये. माफ करा आई, पण ते जान्हवीपेक्षा जरा वयाने फारच मोठे नाही आहेत का? म्हणजे वडिलांच्या वयाचे वाटतात.